कसं? तू इतक्या जबाबदारीने वागतेस की नाही हे घर तुझं हे समजून? तसं वागायला हवं, एवढंच माझं म्हणणं आहे. मी जाते का आपल्या आईबाबांकडे? नाही की नाही? तू पण आहेस ना इथे, तेवढंच बोलते मी, त्याच्या पलीकडे काहीच नाही बोलत आहे. मम्मा आपी 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 रडू नको काय स्वानंदी माहेरपणाला आली होती ना, रडवलंच ना तिला. अर्पिता रडतेस काय? लहान आहेस का तू? रडू नाही तर काय करू? स्वानंदीच्या तोंडातून आहे ना आज पूर्णपणे खरं निघालंय. तिला असं वाटतं की मी भांडणं लावते. अगं पूर्णपणे विलन करून टाकलं तिने मला. मी जाते बाई माझ्या खोलीत. मला ना हे सगळं रडणं आणि हे कर्कश आवाज नाही सनू. मी जाते. आई प्लीज थांबा ना तुम्ही. हो आपी रडते. तुम्ही तरी स्वानंदीला समजावून सांगा ना. स्वानंदीला समजावण्याचा प्रश्नच येत नाही. काही चुकीचं म्हटलं नाहीये तिने. आता जे काय करेल ना ते पिंट्याच करेल. हे बघ आनंद, धिंगरा आपले खूप जुने आणि महत्वाचे क्लायंट आहेत. त्यांच्याबरोबर डील केल्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. फायदा हा की त्यांची रिॲक्शन आपल्याला माहिती आहे काय असेल, किंवा आपण प्रेडिक्ट करू शकतो की त्यांची पुढची विचार करण्याची पद्धत काय असेल. आणि तोटा हा आहे की ते जरी जुने असले तरी आपली टीम पूर्णपणे नवीन आहे. एक काम करूया, म्हणजे जरासा वेळ लागेल पण उपयोग नक्की होईल. आपण धिंगरा बरोबर जे प्रोजेक्ट केलेत ते मी सगळे आपल्या टीमला स्टडी करायला सांगतो. म्हणजे त्यांना आयडिया येईल आणि आपला प्रोजेक्ट पण कॉम्प्रोमाइज नाही होणार. उत्तम, चला सुरू करा. मी आहे बाहेर, काही लागलं तर सांग. येस, थँक्यू. हा आजी, काय ग? पिंट्या कामात आहेस का रे? आजी बोल ना, काय झालं? आणि आवाज का असा येतोय तुझा? तू जरा घरी निघून आलास ना तर बरं होईल पिंट्या. का काय झालं? स्वानंदी मॅडम ठीक आहेत ना? आणि तू तू ओके आहेस ना? अरे मी ठीक आहे रे, पण ना इथे जरा गडबड झाली. म्हणजे अर्पिताना बॅग वगैरे घेऊन परत आले. काय? पण आपण ठरलं होतं ना, आपण तिला सांगितलं होतं की यायचं नाही परत म्हणून. तरी कशी काय आली परत? अरे ती स्वतःहून नाही आली रे. मग सुष्मिताने म्हणे आपले अधिकार वापरून तिला बोलवून घेतलं इथे. तू जरा ये आणि हा गुंता सोडव बाबा. मला ना काही सुचतच नाही इथे. सुष्मिताच्या अधिकाराचं काहीतरी कर बाबा. अरे काही करत सुटले ते. लवकर या, वाट बघते मी. तू शांत राहा आजी, मी येतो. आलो, बाय. बोला ना, बोला आता बोला. आता का सगळे गप्प झाले? आता का घाम फुटला तुम्हाला? तोंडावरती चिकटपट्टी बसली का तुमच्या? स्वानंदीसाठी जीव तुटतोय ना तुमच्या सगळ्यांचा. अग बाई, तुमच्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून तुम्हाला ती आवडेनाशी झाली. तिचा दुस्वास करायला लागलात तुम्ही. हेट करायला लागलात तिला. हा आई काय बोलतेस तू? तुला नीट माहिती आहे ना ह्या विषयावर आपलं कोणाचंच एकमत होणार नाहीये, तरी पण का सारखं सारखं याच विषयावर बोलायचं असतं तुला? आई प्लीज तुम्ही जरा बाबांचा विचार करा ना. आत्ता कुठे बरे झालेत ते. सो प्लीज प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. त्यांच्यासाठी तरी. हे जे काय मी करते ना त्यामुळे सगळ्यांना त्रास होतो. मी विषय वाढवते म्हणून हे आजारी पडतात. या घरामध्ये जे जे काही वाईट 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 होतंय ना त्याला फक्त जबाबदार मीच आहे ना. मीच आहे ना. कालपर्यंत तुम्ही लोक सगळे फक्त माझा दुस्वास करत होतात. आज तर सुश्मिता पण दुस्वास करायला लागलात तुम्ही. काय काय बोलावं? हा आई दिस इज नॉट फेअर. करेक्ट, नॉट फेअर. हेच म्हणतेय मी. एवढीशी आपली छक्कुली पिल्लू, आपलं शेंडे फळ बघा, तिने केवढी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि ती पारही पाडतीये व्यवस्थित. याचा आनंद नाही झाला तुम्हाला? कुठे गेलं तुमचं प्रेम? कुठे गेलं? आई तुमचं जसं तिच्यावर प्रेम आहे ना तसं आमचं सगळ्यांचं तिच्यावरती प्रेम आहे आणि म्हणूनच तिची काळजी वाटते. आई ती ज्या पाथवर चालली आहे ना तो चुकीचा पाथ आहे. आई ती आता नंदुताई बरोबर कशी वागते बघताय ना तुम्ही. चुकीचं आहे सगळं ते. जाऊ दे अधिरा, सोडून दे. मी तुला नेहमी म्हणतो या बाईशी बोलणं म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी. नाहीतरी आपल्या हातात आता काय उरलंय. पण देवाकडे माझी एकच प्रार्थना आहे, सुष्मितानं जे अधिकार ओरबाडून घेतलेत ना त्याचा तिनं गैरवापर करू नये, एवढंच. बाकी बाकी सगळं त्याच्या हातात आहे. काय झालं? बाळा पुढे छान झालं.
थँक्यू बाबा. हे बरं आहे. सगळं मनाविरुद्ध झालं की नाही, की मग उठून निघून जायचं, नाही तर मग आजारी पडायचं. या सगळ्याला ना कारणीभूत मीच आहे, नाही का? म्हणजे सहानुभूती घ्यायची यांनी आणि शिव्या कोणी खायच्या? मी. वाईटपणा कोणी घ्यायचा? मी, है ना? असो चला असं काय असो? असो बिसो काय नाहीये. कळलं ना? सत्य कटू असतं. इतकी वर्ष मी सगळ्यांसाठी खास्त खाल्ल्या, मी झगडले, त्याचं फळ माझ्या सुष्मिताला मिळालेलं आहे. आज ती राणीसारखी राहतीये, सगळे अधिकार तिला मिळालेले आहेत आणि त्या अधिकारांचा ती योग्य तसा वापर करणार, यात मी खुश आहे. माझी मुलगी म्हणून शोभते खरी ती. बस सत्य हेच आहे आणि जो सत्य बोलतो ना तो नेहमीच एकटा पडतो. हरकत नाही, पण मी खुश आहे, मी खुश आहे. स्वानंदी, स्वानंदी ऐक ना, आधीच ह्या गोष्टीवरनं खूप वाद झाले आहेत घरात. ही गोष्ट अनएंडिंग आहे. आपण हे बघ, ह्या गोष्टी ना आपणच सॉर्ट आउट केल्या पाहिजेत. आणि ह्या घरगुती गोष्टी आहेत ना, आता अप्पीचं येणं ह्याच्यावरनं हा काय वादाचा मुद्दा आहे का? आणि मी काय म्हणते, आपण समरपर्यंत का नेतोय या गोष्टी? म्हणजे समरला आधीच ऑफिसची एवढी टेन्शन्स असतात ना, मग त्यांना का आपण... हा निर्णय राजवाड यांनी घेतलाय ना की अर्पिता ताई त्यांच्या सासरी त्यांच्या घरी राहणार आहेत. मग जर का ते आता इथे परत आले असतील तर आपल्याला राजवाड यांना सांगायला हवं. मग त्यानंतर जर ते म्हणाले की हो बाबा माहेरी आल्यासारख्या राहू दे त्यांना, तर मग खुशाल राहू दे, माझं काहीच म्हणणं नाहीये. मग एक मिनिट ताई, जीजू म्हणतील तसं म्हणजे? अगं मी सुद्धा काहीतरी म्हणतीये ना, त्यामुळे माझ्या म्हणण्याला सुद्धा तेवढीच किंमत दिली पाहिजे. हे ना असंच आहे तुझं नेहमीच. मला ना सतत लेक्चर द्यायचं असतं तुला, मला सतत टोकायचं असतं. घरी पण असंच करायचीस ना तू. मी लहानच आहे ना असं ट्रीट करतेस तू मला. हो, कारण तू लहानच आहेस. तू माझी लहान बहीण आहेस आणि बरीच लहान आहेस. त्यामुळे तू चुकत असशील तर तुला अक्कल शिकवावी लागणार मला. आणि आज तू या घरात आल्यानंतर आपलं नातं हे फक्त बहिणी बहिणी इतकं मर्यादित राहिलेलं नाहीये सुष्मिता. आता आपण एकमेकींच्या जावा आहोत. त्यामुळे हो, या घरची मोठी सून म्हणून मला जर तू चुकत असशील आणि तुला काही सांगावंसं वाटलं तर ते सांगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. आणि आजपर्यंत मी जे काही करत आले ना, मग ते आपल्या घरी असू दे किंवा आज इथल्या सासरच्या घरी असू दे, मी फक्त तुझ्या भल्याचा विचार करून गोष्टी करत आले आहे. आता ते तुला दिसतच नाहीये आणि तुला कळू शकत नाहीये, हे माझं दुर्दैव आहे. अगं कोणी सांगितलं हे? तुझं तूच ठरवलंस का? एक काम करा, तू मला नकोच देत जाऊच ना समज, नको देत जाऊ समज. माझं मी बघून घेईन. वहिनी माझी स्वीट्स बरोबर बोलतीये. तुम्ही ना सारखं डॉमिनेट करता तिला.